त्याला मालिका किती आवडते. म्हणजे प्रेमळ तो आहे आणि मला माहिती आहे तो काळजी तुझी सगळ्यात जास्त घेतो. पण मालिका किती आवडते, मीरा किती आवडते त्याला? तुला मी खरं सांगते की त्याचं ऑब्व्हियसली शूट सुरू आहे. तो वसई साईडला आता शूट करतोय. पण त्याला जर घरी बघता नाही आली तर तो झी5 त्याने घेतलाय आणि तो झी5 वरती माझी सिरियल बघतो. प्रत्येक एपिसोड बघतो. त्याला आवडला कोणता सीन, त्याला कोणता एपिसोड, एखादा चंक आवडला तर तो माझी भरभरून तारीफ करतो. कधीच असं नाही होत की त्याला आवडलंय. पण असं असतं ना की आपण सांगत नाही कारण समोरच्याला असं वाटेल की अरे असं नाही होत त्याच्याकडनं. आणि जेव्हा मी चुकते किंवा त्याला असं वाटतं की ओके तू हे केलंस पण ह्यात अजून हे केलं असतं ना तर यार मज्जा आली असती, तर त्याही गोष्टी तो मला सांगतो की हे तू खूप कमाल केलेस. तो असं डिमोटिवेट पण होईल असंही एक शब्द नाही बोलत. तो हे तू कमाल केलंस, खूप छान प्रकारे डिलिव्हर झालं, पण ह्यात जर मी असतो ना तर मी असं केलं असतं, बघ तुला कसं वाटतंय. म्हणजे की हो यार हा माझ्या थॉटच नाही आला. मग म्हणते नेक्स्ट टाइम तू ट्राय करून बघ. सो अशा गोष्टी तो मला नेहमी सांगत असतो आणि नेहमी मोटिवेट करतो बेसिक. पण या नात्यात आता भांडण कशाहून होतात भांडणं? खरं तर नाही, म्हणजे झालं तरी हो टचवूड. नाही यार, मी तेच म्हटलं की समजूतदार माणूस समोर असला ना की तू कितीही भांड, समोरचा माणूस जर भांडणारा नसेल तो जर भांडायला जाते म्हणजे तू. नाही, कधीतरी काहीतरी गोष्टी असं एकही नातं नाही की ज्याच्यात कधी काही वाद होत नाही आणि बेसिक अशा नोकझोक असतात त्या. पण तरी पण असं होतं की तो सोल्युशनच्याच मागे असतो, त्यामुळे फार स्कोपच नाही. आणि कधी काही चुकून मिसअंडरस्टँडिंग पण झाली ना की आमची पुढच्या 1 ते 2 तासात आमचं सॉर्टेड असतं सगळं. हो, म्हणजे कधी कधी आम्ही असं असतं की आपल्याला माहिती असतं ना जेव्हा की ह्याचा एंड काय आहे, तर आपल्याला सोबत राहायचं आहे. हे जेव्हा आपण इथून क्लिअर असतो ना तेव्हा गोष्टी मे बी मग आपण सांभाळून घेतो. पण दोघांमध्ये रोमॅन्टिक कोण आहे? दोघंही आहोत वाटतं, पण मला वाटतं की तो जास्त रोमॅन्टिक आहे. कारण त्यांनी एंगेजमेंटला पण खूप सरप्राईजेस डान्स केले होते माझ्यासाठी आणि मला अजिबात त्याची आयडिया नव्हती आणि मी इतकी इम्प्रेस झाले. आणि आदल्या दिवशी माझं असं झालेलं की आता थोड्या वेळ बोलशील का माझ्याशी, आणि तो बिचारा प्रॅक्टिस करत होता. आणि त्याहून जास्त महत्त्वाचं, माझ्या सासूने माझ्यासाठी रात्री 1 वाजेपर्यंत जागून तिने प्रॅक्टिस केली वेळेवरती आणि तिने माझ्यासाठी डान्स केला एंगेजमेंटच्या दिवशी. आणि त्यांना सकाळी लवकर निघायचं होतं कारण ऑब्व्हियसली पालघर साईडला यायचं होतं. सो मला त्यांची ती गोष्ट खूप आवडली. पण या साखरपुड्यातला एक खूप आवडता क्षण जर तुला विचारला तर कोणता होता? माहितीये त्याने प्रपोज केलं होतं असणारेच, पण या सगळ्या धावपळीतला एक आवडता क्षण कोणता होता? तोच मला वाटतं की जेव्हा आम्ही स्टेजवरती गेलो आणि त्याने जेव्हा त्याच्या फिलिंग्स एक्सप्रेस केल्या, मे बी समोरच्यांना माहिती नसेल किंवा समोरून फक्त तो बसला आणि रिंग ऑफर करतो हेच दिसत होतं, पण तो खूप इमोशनल झाला होता. त्याला खूप छान वाटत होतं, त्याला खूप काही बोलायचं होतं. पण सो तो जो इमोशनल झाला होता ना, आणि मग मला पण इमोशनल व्हायला लागलं. सो मला वाटतं की तो एक पॉईंट आहे की मला असं झालं की या सेटवर किती चर्चा झाली आहे तुझ्या एंगेजमेंटची? हो, जसं आमचं ठरलं होतं की आपल्याला जे काही आपलं नातं आहे ते आपण आधी घरच्यांना सांगायचं. आम्हाला फ्रेंड्सना कोणालाच नव्हतं सांगायचं. पहिले फॅमिलीलाच सांगू आणि फॅमिलीचं काय म्हणणं आहे, त्यांना काय वाटतं, हे आम्हाला पहिले कन्सिडर करून घ्यायचं होतं. सो आम्ही ऑब्व्हियसली सगळं ठरल्यानंतर आम्ही इथे सांगितलं. मी पण इथे नंतर सांगितलं एंगेजमेंटची डेट काढल्यावर. सो म्हणजे काय एंगेजमेंट, कोण, कधी, असं झालं होतं सगळ्यांचं. बट जेव्हा मुलगा कळला, एंगेजमेंटची डेट कळली, तर सगळेच एक्सायटेड होते आणि सगळे खूप एक्साइटमेंटने आले पण होते तिथे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.